नमस्कार मित्रांनो, काल आपण वर्तुळ हा घटक पाहिला। आता त्या वर्तुळावर परीक्षेमध्ये सरासरी कोणते प्रश्न विचारले जातात याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी बघा, आपण एक वर्तुळ काढलेले आहे आणि वर्तुळामध्ये अशा रेषा मारलेल्या आहेत। आता तुम्हाला मी काल सांगितलं होतं की कोणत्या रेषेला काय म्हणतात, पुन्हा एकदा परत सांगतो। हा जो मध्ये असतो हा याला म्हणतात केंद्रबिंदू, याला म्हणतात केंद्रबिंदू। आणि या केंद्रबिंदू पासून परिघापर्यंत ज्या रेषा मारलेल्या असतात अशा याला म्हणायचं त्रिज्या, काय म्हणायचं त्रिज्या। त्यानंतर ही जी परिघापासून या परिघापर्यंत, परंतु केंद्रबिंदूतून ते मधून त्या केंद्रबिंदूतून जी रेषा येते त्याला म्हणतात व्यास। अशी रेषा येते त्याला व्यास म्हणतात। आणि वर्तुळाच्या आतमध्ये दोन परिघांना जी रेषा जोडते त्याला म्हणतात जीवा। सोप्या पद्धतीने आता आपण प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न बघा, हा जो वर्तुळ दिलेला आहे या वर्तुळातील त्रिज्येचं नाव काय असं विचारलेलं आहे। हा वर्तुळ आहे पूर्ण आणि वर्तुळातील त्रिज्येचं नाव विचारलंय। इथं बघा, ही त्रिज्या आहे, हे वर्तुळ आहे, इथून त्रिज्या सुरू झाली इथपर्यंत। आता बघा, पी टी वर्तुळातील त्रिज्येचं नाव पाहिजे, इथून सुरू होऊन इथे संपते म्हणून या त्रिज्येचं नाव आहे पी टी। पी टी। आता पुढचा प्रश्न बघा, एका वर्तुळात किती त्रिज्या असतात। हा वर्तुळ आहे। आता बघा, एक दुसरं उदाहरण घेऊ असं, हा वर्तुळ आहे, 1 2 असं कितीही तुम्ही त्रिज्या काढू शकता, कितीही। म्हणजे एका वर्तुळात असंख्य त्रिज्या असतात, असंख्य। याचं उत्तर आहे असंख्य त्रिज्या असतात। पुढचा प्रश्न बघा, वर्तुळातील व्यासाचं नाव सांगा। जी रेषा केंद्रबिंदूतून जाते त्याला व्यास म्हणतात। बघा, ही केंद्रबिंदू आहे आणि ही रेष केंद्रबिंदूतून गेलेली आहे, एस आर, काय नाव आहे एस आर, हे व्यासाचं नाव आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न, एका वर्तुळात किती व्यास असतात। त्रिज्येसारखाच प्रश्न आहे। इकडे बघा, हा सुद्धा हा केंद्रबिंदू आहे, या केंद्रबिंदूतून कितीही रेषा जाऊ शकतात। म्हणजे त्याचं उत्तर काय येणार आहे असंख्य। असंख्य म्हणजे मोजता येऊ शकत नाही असं, त्याचं उत्तर आहे असंख्य। पुढचा प्रश्न बघा, व्यास त्रिज्येच्या किती पट मोठा असतो। व्यास हा एस पासून आर पर्यंत व्यास आहे, म्हणजे ही त्रिज्या आहे पी आर, म्हणजे ह्याच्या काय तो दुप्पट मोठा आहे, दुप्पट। त्रिज्येच्या किती दुप्पट मोठा आहे। त्यानंतर त्रिज्या व्यासाचे किती पट असते। आता ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे, दोन त्रिज्या एकत्र आले व्यास तयार होतो, म्हणजे त्रिज्या व्यासाच्या निमपट असते, म्हणजे अर्धी असते। अशा प्रकारे वर्तुळ आपला प्रश्न विचारले जातात। त्यामुळे आपण लक्षात ठेवायचे, त्रिज्या, व्यास, जीवा, केंद्रबिंदू याच्या अजून प्रश्न विचारतात। सदर वर्तुळामधील केंद्रबिंदूचं नाव सांगा। तर केंद्रबिंदूचं नाव काय आहे पी, लक्षात ठेवा। आता वर्तुळा हे साधे सोपे प्रश्न आहेत आणि हेच आपल्या लक्षात येत नाहीत। त्यामुळं आज आपण काय केले, उदाहरणासहित हे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत, त्याची उत्तरं पाहिलेली आहेत। तुम्ही पण मित्रांनो याचा सराव करा। परीक्षेमध्ये अनेक वेळा हे प्रश्न विचारले जातात आणि त्या ठिकाणी आपण हे प्रश्न चुकायचे नाही। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन सध्याचं हवे, तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत जा, वेळेनुसार पाहत जा आणि लक्ष देत जा।